everyone, I welcome you all in our next lecture. In last lecture we have seen some examples on transpose of a matrix. Now we are going to see our next topic in our second chapter, that is determinant of a matrix. So let's get started. So before studying determinant of a matrix, first of all we have to remember one important note, that is the determinant of a matrix is a number that is specially defined only for square matrices. म्हणजेच आता हा डिटर्मिनंट ऑफ अ मॅट्रिक्स हा पॉईंट बघत असताना हा एक नोट लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. काय तर टू फाइंड डिटर्मिनंट ऑफ अ मॅट्रिक्स द मॅट्रिक्स मस्ट बी अ स्क्वेअर मॅट्रिक्स. तर डिटर्मिनंट ऑफ अ मॅट्रिक्स जो काही आहे तो फक्त स्क्वेअर मॅट्रायसेससाठीच डिफाईन केला आहे. जर मॅट्रिक्स हा स्क्वेअर मॅट्रिक्स नसेल तर आपण त्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट फाइंड आउट करू शकत नाही. त्यामुळे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपण डिटर्मिनंट ऑफ अ मॅट्रिक्स जो आहे तो फक्त स्क्वेअर मॅट्रायसेससाठीच डिफाईन करू शकतो. तर डिटर्मिनंट ऑफ अ मॅट्रिक्स म्हणजे काय, तर या नावावरूनच आपल्याला लक्षात आलं असेल की दिलेल्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काढणे म्हणजेच डिटर्मिनंट ऑफ अ मॅट्रिक्स. फॉर एक्झाम्पल इथे आपल्याला एक मॅट्रिक्स दिलेला आहे 2x2 या ऑर्डरचा. A इज इक्वल टू 2 3 1 4. आता या मॅट्रिक्सचा आपल्याला डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा आहे. तर डिटर्मिनंट फाइंड आउट करत असताना दिलेला मॅट्रिक्स हा डिटर्मिनंटमध्ये लिहून घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे डिटर्मिनंट आणि मॅट्रिक्स लिहिताना दोन्हीमध्ये फरक हा जाणवला पाहिजे. मॅट्रिक्स हा आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहितो आहे आणि डिटर्मिनंट हे आपण दोन उभ्या रेषांच्या मध्ये एलिमेंट्स लिहितो आहे. तर जेव्हा मॅट्रिक्स लिहितो आहे तेव्हा स्क्वेअर ब्रॅकेटच असला पाहिजे आणि जेव्हा डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये मॅट्रिक्समधले एलिमेंट्स लिहित असतो तेव्हा ते डिटर्मिनंट म्हणजेच दोन उभ्या रेषांच्या मध्येच नंबर असायला हवेत. तर आता हा डिटर्मिनंट फाइंड आउट करणं अगदी इझी आहे. इथे फक्त आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे. डिटर्मिनंट ऑफ A इज इक्वल टू 2 × 4 मायनस 1 × 3. आपली रेग्युलर जी मेथड आहे त्याचप्रमाणे आपण इथे सॉल्व करतोय. सो डिटर्मिनंट ऑफ A इज इक्वल टू 2 4 जा 8 मायनस 1 × 3 इज 3. 8 minus 3. So 8 minus 3 means determinant of A is equal to 5. तर दिलेला जो काही मॅट्रिक्स A आहे त्या मॅट्रिक्सची जी डिटर्मिनंट व्हॅल्यू जी आलेली आहे ते म्हणजे 5 आहे. तर अशा प्रकारे आपण दिलेल्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट आपण फाइंड आउट करू शकतो. त्याचबरोबर इथे आणखीन एक एक्झाम्पल दिलं आहे A इज इक्वल टू. आता इथे हा 3x3 या ऑर्डरचा मॅट्रिक्स दिलेला आहे. स्क्वेअर मॅट्रिक्स याचा अर्थ नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स हे इक्वल असायला पाहिजेत. तर इथे फर्स्ट एक्झाम्पलमध्ये 2 रोज आणि 2 कॉलम्स आहेत, दोन्ही इक्वल आहेत. आणि इथे सेकंड एक्झाम्पलमध्ये नंबर ऑफ रोज हे 3 आहेत आणि नंबर ऑफ कॉलम्स देखील 3च आहेत. म्हणजे हा काय आहे, स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. तर आता आपल्याला या स्क्वेअर मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल हे जे डिटर्मिनंटमधले एलिमेंट्स आहेत मॅट्रिक्समधले जे एलिमेंट्स आहेत ते मी पहिल्यांदा डिटर्मिनंटमध्ये लिहून घेते. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की 3x3 या ऑर्डरचा डिटर्मिनंट कशा प्रकारे एक्सपांड करायचा आहे. तर पहिल्यांदा डिटर्मिनंट ऑफ A इज इक्वल टू फर्स्ट एलिमेंट घ्यायचा आहे 1 आणि फर्स्ट रो फर्स्ट कॉलम एलिमिनेट करून उरलेले नंबर्स हे आपल्याला अशा प्रकारे 2x2 या ऑर्डरच्या डिटर्मिनंटमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर पुढचा एलिमेंट मायनस साईन देऊन लिहायचा आहे. -2 × इथे येईल तो रो आणि तो कॉलम नाही असं कन्सिडर करून उरलेले नंबर्स आपण डिटर्मिनंटमध्ये लिहून घेतलेले आहेत. त्यानंतर पुढचा लास्ट एलिमेंट +3 × 5 6 7 9 हे डिटर्मिनंटमध्ये आपण लिहिलं आहे. तर आता यापुढे देखील एक्सपान्शन कसं करायचं तुम्हाला माहिती आहे. यावरची बरीचशी एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व केलेली आहेत. तर नेक्स्ट स्टेप येईल डिटर्मिनंट ऑफ A इज इक्वल टू 1 × क्रॉस मल्टिप्लाय करा. इथे 6 × 8 6 8 जार 48 मायनस 9 × 4 इज 9 4 जार 36. फर्स्ट डिटर्मिनंट आपण सिम्प्लिफाय केलं आहे. -2 × 40 मायनस 28 प्लस 3 × 45 मायनस 42. आता ह्या स्टेपमध्ये इथे सिम्प्लिफिकेशन झालेलं आहे.
पुढच्या स्टेपमध्ये आणखीन थोडंसं सिम्प्लिफाय करून तुम्हाला फायनल आन्सर मिळेल डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू -3. ही जी व्हॅल्यू आहे ती दिलेल्या मॅट्रिक्सची डिटर्मिनंटची व्हॅल्यू आहे. तर अशा प्रकारे आपल्याला डिटर्मिनंट ऑफ अ मॅट्रिक्स काढता येतो. तर हा डिटर्मिनंट दिलेल्या मॅट्रिक्सचा कशासाठी काढायचा आहे तर ते आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये पाहूया. सिंग्युलर मॅट्रिक्स. आता सिंग्युलर मॅट्रिक्स कशाला म्हणायचं आहे तर अ स्क्वेअर मॅट्रिक्स इज सेड टू बी सिंग्युलर मॅट्रिक्स इफ इट्स डिटर्मिनंट व्हॅल्यू इज 0. दिलेला मॅट्रिक्स हा सिंग्युलर मॅट्रिक्स आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला दिलेल्या मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढावी लागते. तर आता सिंग्युलर मॅट्रिक्स हा कधी असतो तर त्या मॅट्रिक्सची डिटर्मिनंट व्हॅल्यू जर 0 येत असेल तर त्या मॅट्रिक्सला आपण सिंग्युलर मॅट्रिक्स असे म्हणतो. दॅट इज डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 0 विच इम्प्लाइज मॅट्रिक्स ए इज सिंग्युलर मॅट्रिक्स. म्हणजे दिलेल्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट जर 0 येत असेल तर त्या मॅट्रिक्सला आपण सिंग्युलर मॅट्रिक्स असे म्हणतो. आता इथे एक्झाम्पल आपण बघूया समजून घेण्यासाठी. ए इज इक्वल टू 1 3 2 6 हा मॅट्रिक्स दिलेला आहे. तर आता हा मॅट्रिक्स सिंग्युलर आहे का नाही हे चेक करायचं आहे. तर त्यासाठी आपण काय करणार आहोत तर या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट फाइंड आउट करणार आहोत. पहिल्यांदा हा मॅट्रिक्समधले एलिमेंट्स जे आहेत त्यांना आपण डिटर्मिनंटमध्ये लिहून घेऊया. डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ 1 3 2 6. हे सिम्प्लिफाय करा काय मिळेल विच इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाय करा 1 × 6 -2 × 3 म्हणजेच 6 - 6 विच इज इक्वल टू 0. इथे व्हॅल्यू काय आली आहे 0 आली आहे. म्हणजेच डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 0. असं जर येत असेल तर आपण काय म्हणू शकतो तर दिलेला जो काही मॅट्रिक्स ए आहे तो सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. विद्यार्थी मित्रांनो हा पॉईंट महत्त्वाचा आहे. परीक्षेमध्ये 2 मार्कासाठी किंवा 3 मार्कासाठी तुम्हाला हा प्रश्न विचारू शकतात की दिलेला मॅट्रिक्स हा सिंग्युलर आहे का नाही ते ओळखा. तर अशा वेळेलाच तुम्हाला मॅट्रिक्सचे जे एलिमेंट्स आहेत ते डिटर्मिनंटमध्ये लिहायचे आहेत आणि त्याची व्हॅल्यू 0 येते का किंवा 0 येते का नाही हे पडताळून पाहून मॅट्रिक्स तुम्ही सिंग्युलर आहे की नाही हे सांगू शकता. हे झालं सिंग्युलर मॅट्रिक्स. नेक्स्ट जो आहे नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. म्हणजे काय कधी म्हणू शकतो तर अ स्क्वेअर मॅट्रिक्स इज सेड टू बी नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स इफ इट्स डिटर्मिनंट व्हॅल्यू इज नॉट इक्वल टू 0. दॅट इज डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0 विच इम्प्लाइज द मॅट्रिक्स ए इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. अगदी ज्याप्रमाणे सिंग्युलर पाहिलं आहे अगदी त्याच्या अपोजिट हे नॉन सिंग्युलर आहे. दिलेल्या मॅट्रिक्सला आपण नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स कधी म्हणू शकतो जर त्या मॅट्रिक्सचा जो काही डिटर्मिनंटची व्हॅल्यू आहे तो 0 येत नसेल तर. नॉट इक्वल टू 0 असेल तर त्या मॅट्रिक्सला आपण नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असं म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा इथे एक एक्झाम्पल आहे ए इज इक्वल टू 1 4 6 9. आता हा मॅट्रिक्स आपल्याला सिंग्युलर आहे का नॉन सिंग्युलर आहे ते ओळखायचं आहे. सिंग्युलर कधी असेल जर डिटर्मिनंट याचा 0 आला तर आणि नॉन सिंग्युलर कधी असेल तर या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 नाही आला तर. चेक करूया हा सिंग्युलर आहे का नॉन सिंग्युलर. सो पहिल्यांदा या मॅट्रिक्समधले एलिमेंट्स मी डिटर्मिनंटमध्ये लिहून घेतलेत. डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 1 4 6 9. सिम्प्लिफाय करा 2/2 ऑर्डरचा डिटर्मिनंट म्हणजेच क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 × 9 - 6 × 4 म्हणजेच काय मिळेल 9 - 24. सो 9 - 24 मीन्स विच इज इक्वल टू -15. आता इथे डिटर्मिनंट ऑफ एची व्हॅल्यू किती आली आहे -15 आली आहे. म्हणजेच तो नंबर जो आहे नॉट इक्वल टू 0 आहे. म्हणून डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0. डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 येत नाही याचा अर्थ काय झाला तर हा जो काही मॅट्रिक्स ए आहे दिलेला तो नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. तर विद्यार्थी मित्रांनो डिटर्मिनंट ऑफ अ मॅट्रिक्स हा पॉईंट पाहण्यामागचा उद्देश की दिलेला मॅट्रिक्स हा
सिंग्युलर आहे का नॉन सिंग्युलर आहे हे ओळखण्यासाठी आपण डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स फाइंड आउट करतो. तर आता यावरील आपण काही एक्झाम्पल्स पाहूयात. फर्स्ट एक्झाम्पल जो आहे, इफ ए इज इक्वल टू एक मॅट्रिक्स दिला आहे, बी इज इक्वल टू आणखी एक मॅट्रिक्स दिला आहे, वेअर ए बी इज सिंग्युलर ऑर नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. विद्यार्थी मित्रांनो, इथे दोन मॅट्रिसेस आपल्याला दिलेत आणि प्रश्न विचारला आहे की ए बी हा सिंग्युलर आहे का नॉन सिंग्युलर आहे ते चेक करायचं आहे. ए बी असं विचारलं, यामुळे आता पहिल्यांदा आपल्याला ए आणि बी या दोन मॅट्रिसेसची मल्टिप्लिकेशन करून घ्यावी लागेल. सो फर्स्ट ऑफ ऑल गिवन लिहून घ्या. ए इज इक्वल टू 2 1 0 3 मॅट्रिक्स आहे हा, अँड बी इज इक्वल टू 1 2 3 -2 हा आणखीन एक मॅट्रिक्स इथे आपण लिहून घेतला आहे. तर ए बी इज इक्वल टू ए इंटू बी, पहिल्यांदा मॅट्रिक्स ए इंटू मॅट्रिक्स बी हे आपण इथे लिहून घेतलं आहे. आता आपल्याला इथे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनवरील देखील बरेचसे एक्झाम्पल्स सॉल्व केले आहोत. तर त्याचप्रमाणे इथे आपल्याला ए बी हा इथे फाइंड आउट करायचा आहे. तर पहिल्यांदा आपण फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम हे दोन कन्सिडर करून मल्टिप्लिकेशन करून घेणार आहोत. तर आपल्याला इथे काय मिळेल, 2 + 3 मिळेल. फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम जेव्हा कन्सिडर कराल तर हा एलिमेंट आपल्याला मिळेल. त्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम कन्सिडर करायचा आहे. 2 2 जा 4 आणि -2 × 1 इज -2, म्हणजे इथे आपल्याला 4 -2 मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, इथे मी हायलाईट करत नाही आहे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, कारण तुमची बरीचशी प्रॅक्टिस झाली असावी असं मी कन्सिडर करते. नसेल झाली तर तुम्ही करायची आहे प्रॅक्टिस. त्यानंतर आता सेकंड रो फर्स्ट कॉलम कन्सिडर जर केलात तर आपल्याला हा एलिमेंट मिळेल 0 + 9, आणि शेवटचा जो आहे तो एलिमेंट म्हणजे काय असेल, सेकंड रो सेकंड कॉलम 0 × 2 0 + 3 × -2 इज -6, म्हणजे आपल्याला इथे 0 -6 असं मिळेल. तर ए बी इज इक्वल टू मॅट्रिक्स काय मिळालेला आहे, 5 2 9 -6. आपण हा ए बी मॅट्रिक्स काढून घेतला आहे. आता हा आलेला मॅट्रिक्स ए बी सिंग्युलर आहे का नॉन सिंग्युलर आहे ते चेक करायचं आहे. तर त्यासाठी इथे नाव डिटर्मिनंट ऑफ ए बी इज इक्वल टू, जे काही मॅट्रिक्समधले एलिमेंट आहेत ते डिटर्मिनंटमध्ये लिहून घेतलेत. इथे सिम्प्लिफाय करा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून. 5 × -6 इज -30, -9 × 2 इज 18. सो -30 -18 किती मिळेल, डिटर्मिनंट ऑफ ए बी इज इक्वल टू -48. -48 ही व्हॅल्यू इथे आलेली आहे. याचा अर्थ ही व्हॅल्यू 0 नाही आहे, नॉट इक्वल टू 0 आहे. त्यामुळे इथे आपण लिहू शकतो दॅट इज डिटर्मिनंट ऑफ ए बी इज नॉट इक्वल टू 0. याचा अर्थ काय होतोय, तर जो काही आपण ए बी हा मॅट्रिक्स फाइंड आउट केला आहे तो नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. देअरफॉर मॅट्रिक्स ए बी इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. तर अशा प्रकारे प्रश्नामध्ये ज्या मॅट्रिक्सविषयी विचारलं आहे त्याच मॅट्रिक्सविषयी सांगायचं आहे. सेपरेटली ए देखील विचारलं नाही किंवा बी देखील विचारलं नाही. आपल्याला इथे ए बी हा सिंग्युलर आहे का नॉन सिंग्युलर आहे ते विचारलं आहे. त्यामुळे पहिल्यांदा आपण ए बी हा मॅट्रिक्स काढून घेतला आहे आणि आलेल्या मॅट्रिक्स ए बीचा डिटर्मिनंट काढून त्याची व्हॅल्यू चेक करून आपण इथे सांगू शकतो की मॅट्रिक्स ए बी हा नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. आणखीन एक एक्झाम्पल आपण पाहतोय. इफ ए इज इक्वल टू, इथे 3/3 या ऑर्डरचा मॅट्रिक्स दिलेला आहे. देन फाइंड डिटर्मिनंट ऑफ ए अँड व्हेरीफाय दॅट मॅट्रिक्स ए इज सिंग्युलर ऑर नॉन सिंग्युलर. मॅट्रिक्स ए दिला आहे तर तो मॅट्रिक्स ए हा सिंग्युलर आहे का नॉन सिंग्युलर आहे हे आपल्याला चेक करायचं आहे. सिंग्युलर किंवा नॉन सिंग्युलर चेक करण्यासाठी आपल्याला त्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काढावा लागतो. इतकी सोपी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर पहिल्यांदा ए हा मॅट्रिक्स लिहून घ्या. आता या मॅट्रिक्समधले एलिमेंट्स डिटर्मिनंटमध्ये लिहून घ्या. सो डिटर्मिनंट ऑफ 2 - 1 3, 4 1 -3, 0 -1 1. आता हा डिटर्मिनंट सिम्प्लिफाय करायचा आहे. तर पहिल्यांदा फर्स्ट एलिमेंट घ्यायचा आहे 2
आणि फर्स्ट रो फर्स्ट कॉलम एलिमिनेट करून उरलेले नंबर्स डिटर्मिनंटमध्ये या फॉर्ममध्ये लिहायचे आहेत. त्यानंतर पुढचा एलिमेंट -1 आहे. -1 म्हणजे +1 होईल आणि तो -1 ज्या रोमध्ये आहे तो रो आणि तो कॉलम नाही असं कन्सिडर केल्यानंतर उरलेले एलिमेंट्स 4 - 3 0 1 हे आपण डिटर्मिनंटमध्ये लिहिलं आहे. त्यानंतर शेवटचा एलिमेंट 3 आणि 3 ज्या रोमध्ये आहे तो रो आणि तो कॉलम एलिमिनेट करून उरलेले नंबर्स डिटर्मिनंटमध्ये लिहिले. आता हा सिम्प्लिफाय करा. सो डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 2 × 1 - 3 क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या +1 × 4 + 0 +3 × -4 -0. सिम्प्लिफाय करा. इथे आपल्याला फायनल आन्सर आहे ते मिळेल -12. इथे डिटर्मिनंट ऑफ एची व्हॅल्यू किती आली आहे? -12 आली आहे. याचा अर्थ डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0 विच इम्प्लाइज काय सांगतो तर मॅट्रिक्स ए बी इज विद्यार्थी मित्रांनो इथे एक टायपिंग मिस्टेक आहे. ए बी नाही आहे तर इथे फक्त ए असं कन्सिडर करायचं आहे. इथे ए बी न घेता ए इतकंच कन्सिडर तुम्हाला करायचं आहे. सो मॅट्रिक्स ए इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. नॉन सिंग्युलर का आहे? कारण या मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटची जी व्हॅल्यू आली आहे ती नॉट इक्वल टू 0 आहे. इथे होमवर्कसाठी मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स दिले आहेत. तर हे एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व करा आणि हे मॅट्रिक्स शो दॅट म्हटलं आहे फर्स्ट एक्झाम्पलमध्ये. याचा अर्थ ते ए बी नॉट इक्वल टू 0 येणार आहे 100%. आणि दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये व्हेरीफाय करायचं आहे. तर दुसऱ्या एक्झाम्पलमधील जो काही मॅट्रिक्स दिला आहे त्याचा डिटर्मिनंट काढा आणि त्याची व्हॅल्यू 0 येतं का नाही ते चेक करा आणि याचे आन्सर्स मला सेंड करा. सो थँक्यू.